मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय. तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. हाय हाय कसं आहे मंदार दादा ये बस ना. येस काय म्हणतोस? सरप्राईज. खूप दिवसांनी भेट झाली रे. हो ना. म्हणजे मागच्या वेळेस तू आला होतास पण नेमका तेव्हा मी चिलीला गेलो होतो. हो मी आणि अनुश्रीने गप्पा मारता मारता तुझी एवढी आठवण काढली आहे तेव्हा तुला चिलीमध्ये उचक्या लागल्या असतील ना. हो तर पण अनुश्री बोलली नाही रे तू आज येणार आहेस. तिला माहितीच नाहीये. म्हणजे तिला माहितीच नाहीये. आहेत कुठे आमच्या बहिणाबाई? ती गेले क्लाससाठी अच्छा. योग वर्गासाठी तिच्या. पण तू इथे कुठे आज दादागिरी करत फिरतोयस? दादागिरी नाही, म्हणजे मी बुवागिरी करायला आलेलो आहे. बुवागिरी? अरे म्हणजे हे भोंदू बाबा असतात की नाही, ते चमत्कार वगैरे करून दाखवतात आणि लोकांना फसवतात, तशी बुवागिरी. हे काय आता मी एक चमत्कारच करून येतोय. तू तिथे असायला हवा होतास. अरे म्हणजे तू काय करून येतोयस? मी कुठे असायला हवं होतं जरा नीट सांग. अरे काय नाही, इथल्याच एका जवळच्या देवळामध्ये माझं व्याख्यान होतं. बर. तर मी काय केलं, तिकडे असं जरा साधू वेशामध्ये मंदिराबाहेर बसलो. येणाऱ्या जाणाऱ्यांना जरा चमत्कार करून दाखवले. भोळी भाबडी जनता फसली. मला मोठा सिद्ध पुरुष वगैरे समजली. बापरे. मला म्हणाली, महाराज तुम्ही देवळात या, तुम्ही देवळात या. मग मी देवळात गेलो आणि माझ्या सगळ्या चमत्कारांमागचं विज्ञान त्यांना समजावून सांगितलं. पण कोणालाही संशय नाही आला? म्हणजे तुझं हे बुवाचं सोंग पाहून कोणाला कळलं नाही? प्रश्नच येत नाही. मी आत्ता ते सोंग काढलं ना तर तू सुद्धा मला ओळखणार नाहीस. चल दाखव बघू. मी. नाही, बघा हा, येऊ, वेस्ट करून येऊ मी. हो चल बघूया. अंधश्रद्धांनी जगाचे मार्ग होते घेरलेले अंधश्रद्धांनी जगाचे मार्ग होते घेरलेले ज्ञान विज्ञानातुनी ये सत्य आता प्रत्ययाला संपला अंधार बोला ज्ञानानंद महाराजांचा विजय असो. ज्ञानानंद महाराज. मी सांगतो अनुश्री तुला अजिबातच ओळखणार नाही. असं होऊच शकत नाही. अनुश्री मला नक्की ओळखणार. तिचं निरीक्षण जबरदस्त आहे. एक काम करूया, मी अनुश्रीला असं सांगतो की मी घरी येत असताना मला एक सिद्ध पुरुष भेटले आणि त्यांच्या चमत्काराने भारावून जाऊन मी त्यांना घरी घेऊन आलोय. अच्छा. मग बघूया. आणि मग तू तिला ना तुझ्याकडचे हे चमत्कार म्हणजे काय प्रयोग करून दाखवतोयस ते तिला करून दाखव. सगळं करून दाखवतो, सगळं करून दाखवतो. तरी सुद्धा अनुश्री मला ओळखणार 100%. बघूया तर खरं तू. आणि हा मला सांग, हे प्रयोग करून दाखवण्याचं सगळं साहित्य तर आहे ना तुझ्याकडे? साहित्य आहे का म्हणजे? बघतोयस ना, हे बघ. अजून काय पाहिजे? जय जयकार करत राहा म्हणजे झालं. ज्ञानानंद महाराजांचा विजय असो. फोन आला अनुश्रीचा. हा हा हा. हॅलो अनुश्री, अगं कुठे आहेस तू? अगं घराजवळच आहेस म्हणजे लवकर ये. काही झालं नाहीये अगं. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला आता मिळणार आहेत. कॉम्प्युटर नाही आणलाय ग नवीन मी. अगं एक महान सिद्ध पुरुष आपल्या घरी आले आहेत, अवतरले आहेत म्हण. ज्ञानानंद महाराज. तू लवकर ये घरी. हा ये लवकर ये. बघूया काय होतं. चला ज्ञानानंद महाराज जवळच आहे ती. आता आपली पोज घ्या
आणि आपल्या लाडक्या बहिणीला फसवायला तयार व्हा. सगळं करतो तू म्हणतोस म्हणून, पण मला माहितीये ती मला ओळखणारच. बरं तू मला नीट साथ दे. अशी साथ देतो ना तू बघच. जय जयकार करत राहायचा, जय जयकार करत राहायचा. ज्ञानानंद महाराजांचा विजय असो. अरे अक्षय, कोण आलंय? कोण आहेत हे ज्ञानानंद महाराज? अगं मोठे चमत्कारी पुरुष आहेत, अंतर्यामी आहेत, हो. चमत्कार करतात. तू नमस्कार कर, नमस्कार कर, नमस्कार कर. नमस्कार ज्ञानानंद करते. महाराज. तुझे कल्याण असो मुली. ज्ञानानंद महाराज, ही माझी पत्नी. महाराजांना काय सांगतोस? हा? महाराज अंतर्यामी आहेत, हो. त्यांना सगळं माहित असतं. तुला तुझ्या पत्नीविषयी माहित नसतील अशाही गोष्टी महाराजांना माहिती आहेत. म्हणजे महाराज? म्हणजे काय विचारतोस? म्हणजे असं, हा? या मुलीचं नाव आहे अनुश्री. हो. नाही, हे तुला माहितीये, ते मलाही माहितीये. पण या मुलीचा जन्म जिथे झाला त्या हॉस्पिटलचं नाव तुला माहितीये? नाही महाराज. महाराजांना माहितीये. महाराज, 1ली ते 4थी या मुलीचं शिक्षण कोणत्या शाळेत झालं हे तुला माहितीये? नाही महाराज. महाराजांना माहितीये. महाराज, महाराज तुम्हाला इतकी सगळी माहिती कशी हो? म्हटलं ना महाराजांनी, महाराज अंतर्यामी आहे. ज्ञानानंद महाराजांचा विजय असो, विजय असो. विजय असो. आता मी तुला सांगतो, हम्म, या मुलीचा जन्म हम्म. सोलापुरातल्या रत्ना हॉस्पिटलमध्ये झाला. अच्छा. त्यानंतर 1ली ते 4थीचं शिक्षण या मुलीने गोगटे विद्यालयात घेतलं. त्यानंतर तिच्या वडिलांची मुंबईला बदली झाली. हो, कालांतराने तिने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. बरोबर. सगळं काही सुरळीत सुरू असताना हा. मग तिच्या आयुष्यात दुःखाचे दिवस आले. का महाराज? कारण तिचं तुझ्याशी लग्न झालं. महाराज, महाराज ज्ञानानंद महाराजांचा विजय असो. अनुश्री, महाराज जे काही सांगतायत ते खरंय? हो, खरंय. महाराजांचा विजय असो. ज्ञानानंद महाराजांचा विजय असो. असो. पण सगळंच खरं नाहीये. म्हणजे म्हणजे आत्ता महाराजांनी माझ्या हॉस्पिटलचं, म्हणजे मी कोणत्या हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला त्या हॉस्पिटलचं नाव सांगितलं, ते बरोबर आहे. माझ्या शाळेचं नाव सांगितलं, ते बरोबर आहे. पण तुझ्यामुळे मी दुःखात आहे हे मात्र साफ चुकीचं आहे, खोटं आहे हे. खोटं? महाराज कधी खोटं बोलत नाहीत. माझं म्हणणं मी सत्यशोधक द्रवाच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवू शकतो. सत्यशोधक द्रव? हे घे मुली. हे काय आहे? ए, असलं काही मी पिणार नाही. हा, नादान बालिके, हे तुला प्यायचं नाहीये. हा आहे सत्यशोधक द्रव. हा तुला तुझ्या तोंडाजवळ धरायचा आहे आणि यामध्ये तुझ्या नवऱ्याविषयीच्या भावना बोलून दाखवायच्या आहेत. हे घे, आधी फुंकर मार आणि मग तुला नवऱ्याविषयी काय वाटतं ते यामध्ये बोल. जर काही मुलगी खोटं बोलली वत्सा, तर हा रंग नाहीसा होईल. अरे बापरे. ज्ञानानंद महाराजांचा विजय असो, विजय असो. करू सुरुवात. माझा नवरा अक्षय हा अत्यंत चांगला, सज्जन, कवी मनाचा माणूस आहे. महाराज, पाहिलंस? अहो रंग बदलला. पाहिलंस वत्सा, रंग बदलला. हो. मी म्हटलं तुला ही मुलगी खोटं बोलते. महाराज, महाराज तुम्ही खरंच अंतर्यामी आहात. आज तुमच्यामुळे माझे डोळे उघडले. मला कळून चुकलं की अहो महाराज, की माझी पत्नी माझ्या कारणानेच दुःखी आहे. महाराज, महाराजांचा जय जयकार असो. अक्षय, अक्षय, एक मिनिट. उठ, उठ वत्सा, उठ. मी सुद्धा अंतर्यामी आहे. माझा सुद्धा जय जयकार करा. तो कशाला? नाही, मी अंतर्यामी असल्यामुळे या महाराजांविषयी तुला ज्या गोष्टी माहिती नाहीयेत ना, त्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत.
हा ऐक ऐक या महाराजांचा जन्म कोणत्या हॉस्पिटलमध्ये झाला हे तुला माहितीये का? नाही मला माहितीये. वत्सा, ऐक 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 माझ्या साधनेची वेळ झाली आहे. साधना नाही, ऐका ऐका. हे महाराज 1ली ते 4थी कोणत्या शाळेत शिकले? त्या शाळेचं नाव तुला माहितीये का? नाही महाराज. वत्सा, मला निघायला हवं. हो 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 बसा 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 महाराज, बसा बसा. मला माहितीये, मला माहितीये. सांगते ना, मी सांगते. ऐक ऐक. तर या महाराजांचा जन्म माझ्याप्रमाणेच सोलापूर मधल्या रत्ना हॉस्पिटलमध्ये झालाय. कारण ते आम्हा दोघांच्या मामाचंच हॉस्पिटल आहे. आणि ऐक ऐक, हे महाराज ना 1ली ते 4थी ज्या शाळेत शिकले त्या शाळेचं नाव सुद्धा गोगटे विद्यालयाचं आहे. आता मी निघतो. कारण ती शाळा आमच्या घराच्या जवळ होती. हो ना महाराज? काय रे काय? मी तुला म्हटलं होतं ना, ही मला ओळखणार. आता काय करायचं? जा आता हे सोंग बदलून ये आता. काय काही उपयोग झाला नाही याचा. मला बघितल्या क्षणीच समजलं होतं हे कोणी ज्ञानानंद महाराज नाहीयेत, तर हे आपले विज्ञानानंद महाराज आहेत. हे आपले मंदार बुवा आहेत. जय जयकार असो मंदार बुवा, जय जयकार असो. झाली की नाही फजिती? आता हिने ओळखलंच आहे, तर मी जरा पुन्हा एकदा नॉर्मल कपडे घालून येतो. अवश्य अवश्य. मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे.बी. जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम, पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी डॉक्टर जे.बी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी, भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर, गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे.बी. जोशी रिसर्च फाउंडेशन. मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्त्वाची शाखा जे.बी. जोशी रिसर्च फाउंडेशन. क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण. क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर बुधवारी सकाळी 9:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. मराठी विज्ञान परिषद आयोजित शहरी शेती ओळख वर्ग 1994 सालापासून 15,000 लोकांपर्यंत पोहोचलेला, प्रसार माध्यमांनी गौरवलेला स्तुत्य उपक्रम. अगदी माफक शुल्कामध्ये मराठी व इंग्रजीमध्ये मार्गदर्शन उपलब्ध. सोबत शहरी शेती कशी करावी हे पुस्तक भेट. अधिक माहितीसाठी संपर्क मराठी विज्ञान परिषद. तरी मी अक्षयला सांगत होतो की अनुश्री मला ओळखणार म्हणजे ओळखणार. प्रश्नच नाही. अरे मंदार दादाला मी ओळखू शकणार नाही असं होणार आहे का? नाही, त्याला मी काळोखात मागून पुढून त्याने आवाज जरी बदलला किंवा तो गप्प जरी राहिला ना तरी हे असं ओळखू शकेल. बघा, बरं बाई, चूक झाली माझी. हा, पण आता तरी मला सांगशील का काय? की तुझ्या त्या सत्यशोधक द्रवाचा रंग कसा बदलला? कसा बदलला म्हणजे? खोटं बोलते ही. ए, गप रे. काय तू पण त्याला सांगत असतोस? पण अरे खरोखर मला एका क्षणासाठी असं वाटलं रे हा. की माझ्यामुळे तर अनुश्री दुःखी नाही ना. वेडायस का अक्षय? काही काय म्हणजे हे बघ, सर्वसाधारण माणूस याच्या सोंगाला भुलू शकेल, फसू शकेल. मी फसणार नाही. बरं ते जाऊ दे. मला सांग दादा, तू असा अचानक कसा काय आला आणि ते सुद्धा या वेशात? अचानक म्हणजे काय? अचानकच माझं एक व्याख्यान ठरलं इथल्याच एका जवळच्या देवळात. व्याख्यानाचा विषय काय? चमत्कारामागचं विज्ञान. वा, मग मी असं कफनी घालून साधू वेशामध्ये जरा देवळाबाहेर बसलो. येणाऱ्या जाणाऱ्यांना चमत्कार करून दाखवले आणि मग त्या चमत्काराला लोकांनी नमस्कार केल्यावर त्या चमत्कारांमागचं विज्ञान त्यांना समजावून सांगितलं. मग लोकांनी विज्ञानाला नमस्कार केला. नाही, पण
तुमच्या या विज्ञानाला मीही नमस्कार करतो, पण आधी ते विज्ञान मला समजावून तर सांगा. अरे म्हणजे मला सांग की त्या द्रवाचा रंग कसा बदलला. एक मिनिट मी सांगते. सांग. अरे शास्त्र असतं ते, आय मीन रसायनशास्त्र असतं ते. बर. अतिशय सोपं विज्ञान आहे त्याच्या मागे. कसलं काय ते सत्यशोधक द्रव आणि कसलं काय, अरे गाळलेल्या चुन्याची निवळी आहे ती, आणि त्याच्यामध्ये फेनॉल्फ्थेलिन घातलं होतं. आता ती जी निवळी आहे ही आहे अल्कली म्हणजे अल्कधर्मी, आणि त्याच्यात फेनॉल्फ्थेलिन घातल्यानंतर झाला रंग बदलला, गुलाबी रंग झाला, आणि या महाराजांचं सत्यशोधक द्रव तयार झालं. अगदी बरोबर. बघितलं अक्षय, कशी हुशार आहे माझी बहीण. हा पण हे कळलं, पण मग द्रवाला तू माझ्याबद्दल सांगितल्यावर रंग कसा बदलला. सांगते हे बघ, यामध्ये खरं बोलण्याचा किंवा खोटं बोलण्याचा काही एक संबंध नाही. आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा आपल्या तोंडातून जी हवा बाहेर पडते त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं. करेक्ट. आता मी त्या भांड्यामध्ये तोंड घालून बोलले तेव्हा काय झालं, माझ्या तोंडातला कार्बन डायऑक्साईड त्या चुन्याच्या निवळीत मिसळला. जेव्हा कार्बन डायऑक्साईड पाण्यात विरघळतो तेव्हा कार्बोनिक आम्ल तयार होतं, आणि यामुळे त्या चुन्याच्या निवळीचं उदासीनीकरण म्हणजे न्यूट्रलायझेशन झालं आणि तिचा रंग बदलला. त्याच्यामुळे कोणी खरं बोललं खोटं बोललं ह्याचा काही एक संबंध नाहीये, संबंध आहे तो कार्बन डायऑक्साईडचा. बरोबर. आणि हे तर जाऊ दे, अरे त्याच्यामध्ये जर खरं खोटंच बघायचं असेल ना तर खरा आहे तो लिंबू, कारण लिंबू हे आम्ल आहे, ऍसिड आहे ना, त्यामुळे ते पिळल्यानंतर त्याचा रंग बदलतो. बघायचंय तुला? हो. थांब मी लिंबू आणते आणि तू तुझं सत्यशोधक द्रव बाहेर काढ. ओके. आलेच मी. लिंबू तयार. आलं का लिंबू? येस. हा घे सत्यशोधक द्रव. हे बघ, आता याच्यामध्ये आपण लिंबू पिळूया. जी बोटं काढणं मला दिसत नाहीये. हो, हा अजून पिळूया, थांब. आणि नंतर ते हलवायचं. साधू महाराज, बघा सत्यशोधक द्रवाची शक्ती आहे ना बाकी. माझ्याच सगळ्या जादू मलाच करून दाखवते ही. अरे बघा. बाप रे, झाली की नाही वैज्ञानिक जादू. हे म्हणजे आता तुझी बहीण विज्ञान शिकली आहे म्हणून तिला कळतंय. हो. म्हणजे माझ्यासारखा सहज फसेल याला. म्हणून तर भोंदू बाबा लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात. खरंय. हो रे, आणखी काय काय चमत्कार करून दाखवतोस. आणखीन अरे बरंच काही करून दाखवतो मी. म्हणजे मी अशी हवेतून उदी काढून दाखवतो. वा, मी पैसे दुप्पट तिप्पट पण करून दाखवतो. हो का. हा. मग उदी राहू दे, उदीमध्ये इंटरेस्ट नाही मला. हा. पैसे दुप्पट तिप्पट कसे करतोस ते सांग. बघितलंस ना. बरं दाखवू शकतो. दाखव. तुझ्याकडे एक कॉईन आहे का कुठलाही? कुठलंही कॉईन असलं तरी चालेल. थांबा बघतो. हे आहे हा, आहे. आहे का? येस. हे बघा, मी इकडे ही प्लेट ठेवलेली आहे. हो, या प्लेटवर हे कॉईन ठेव. या प्लेटवर. हो वत्सा, कॉईन ठेव. ओके. किती कॉईन्स आहेत? एकच. एकच कॉईन आहे ना. हो. आता जादू पहा. अगडम मगडम मगडम मगडम, पैसे होणार तिप्पट. अरे झाले तुझे पैसे तिप्पट. आहेत ना. हो, हा बघितलं, अशी असते जादू. आता हे कसं केलंस ते सांग मला. कसं केलंस म्हणजे? सोपं नाही ते, त्यासाठी तपश्चर्या करावी लागते. काय रे दादा, हे बघ तू काय केलंस ना ते सांग याला, नाहीतर कोणती तपश्चर्या करावी लागते, किती दिवसांची करावी लागते, असे नाना विविध प्रश्न विचारत बसेल. अगं आता तेच विचारणार होतो मी त्याला. मी म्हटलं ना तपश्चर्या करावी लागते. ती कुठल्या देवदेवतांची नव्हे, हात चलाखीची तपश्चर्या. हा, सारखा सारखा सराव केला की हात बसतो, म्हणून मी म्हटलं तपश्चर्या करावी लागेल. नाही कळलं मला. थांब थांब मी तुला सांगतो. हे बघ, तू जेव्हा एक नाणं काढत होतास की नाही खिशातून, तेव्हा मी ही माझ्या पोतडीतून प्लेट काढली. या प्लेटला इकडे खाच आहे बघ, दिसली? आहे की नाही? जेव्हा तू नाणं काढत होतास तेव्हा मी आधीच 2 नाणी या प्लेटमध्ये टाकली. ओ अच्छा. मग तू वरती 3रं नाणं ठेवलंस. मग मी माझा जादुई मंत्र म्हटला आणि झाले तुझे पैसे तिप्पट. अशी आयडिया आहे तर वा वा.
अरे पण तू इतक्या सराईतपणे हे करून दाखवलंस ना की मला जरा सुद्धा संशय आला नाही. म्हटलं ना मी, सराव करावा लागतो. आता तुम्ही मला इतकं ज्ञान देताय तर मी सुद्धा तुम्हाला काहीतरी चमत्कार करून दाखवतो. हाच एक चमत्कार आहे. काय चमत्कार करतोय? सांगतो. मगाशी काय झालं, मी चहा घेणारच होतो इतक्यात मंदार दादा आला. बर. तर चहाची सगळी तयारी करून ठेवलेली आहे मी. तर तू आपल्यासाठी चहा करशील का? म्हणजे समजलं. तोपर्यंत हा मी चमत्काराची तयारी करतो. चालेल चालेल चालेल. चला. चला. पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी ICT अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलपती डॉक्टर ज्येष्ठराज जोशी, मराठी विज्ञान परिषदेचे विद्यमान अध्यक्ष 2014 पासून आजतागायत डॉक्टर JB जोशी यांनी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणून विविधांगी असं मोलाचं योगदान दिलं आहे. तुझे ओज चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेप वेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी. तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजास भाळी. तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस. स्वतः उभ्या केलेल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःसाठी नवी क्षितिजे शोधणाऱ्या स्त्रियांच्या मुलाखतींवर आधारित मालिका DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. प्रसारण दर शनिवारी रात्री 8:30 वाजता आणि पुनःप्रसारण दर शनिवारी सकाळी 10 वाजता सह्याद्री वाहिनीवर. मराठी विज्ञान परिषदेच्या विश्वस्तांमध्ये मान्यवरांचा सन्माननीय कार्यकाळ. मधुमेह उपचारांचे पितामह मानले जाणारे डॉक्टर श्रीधर शांताराम आजगावकर, कार्यकाळ 1973 ते 1994. पाण्यासाठी अल्टरनेट नोबेल पुरस्काराचे मानकरी डॉक्टर माधवराव चितळे, कार्यकाळ 1998 ते 2008. उद्योजक सुभाष दांडेकर, कार्यकाळ 1991 ते 2004. ही ज्येष्ठ मंडळी मराठी विज्ञान परिषदेच्या विश्वस्त समितीवर निरंतर कार्यरत. अरे बाबा, चमत्कार दाखवतोयस की नाही? हा संपला आमचा. किती तयारी करायची अजून तुला? मग काय. चला आता अक्षयानंद महाराज आपला चमत्कार दाखवायला तयार आहे. दाखवा दाखवा, लवकर दाखवा. हे टी कोस्टर्स हा. हो. कोणत्या रंगाचे? काळ्या. काळ्या? हो. काळा म्हणू नका. मग काय? तुमचं आयुष्य जसं अंधकारमय आहे हे? त्या अंधकाराच्या काळ्या रंगाचे म्हणा. झालं, याचं नाटक सुरू झालं. असं काय करते? मग काय. आता मी अक्षयानंद महाराजांच्या भूमिकेत आहे ना, मग थोडं नाटक करू दे, त्याशिवाय तुमचा विश्वास कसा बसणार? नाही, ठीक आहे ठीक आहे, तिचं सोड. मला दाखव चमत्कार, म्हणजे नंतर मला उपयोगी येईल. तर हे अंधकाराच्या काळ्या रंगाचे टी कोस्टर्स जर एकमेकांजवळ असे आले आणि त्यांनी अक्षयानंद महाराजांचा जय जयकार केला, बोला अक्षयानंद महाराजांचा विजय असो. विजय असो. हा, तर त्यांच्या आयुष्यातला अंधकार नष्ट होऊन त्यांचं आयुष्य असं रंगीबेरंगी होईल. आणि इतक्यावर थांबणार नाहीये. मग जर त्यांनी असा जय जयकार सुरू ठेवला तर करा करा, जय जयकार करा, जय जयकार करा. बघा, अक्षयानंद महाराजांचा विजय असो. आयुष्य प्रकाशमान होऊन आणखी रंगीबेरंगी होईल. वा, फारच रंगीत झालेलं आहे. खरंच रे, मस्तच आहेत तुझे कोस्टर्स. बघू देत जरा, म्हणजे कुठल्या कोस्टर मध्ये चुंबक आहे ते तरी कळेल. दादा, अरे हे सगळं याला समजावू देत ना. अरे आता काय समजवायचं राहिलंय? म्हणाला की तो ओके चुंबकीय आहे. ओके, बघू जरा यात चकत्या काढ बरं. या बघ. हे बघ, आणि हे ये आयडिया आहे तो. चुंबकीय चकत्या आहेत म्हणजे हे या कोस्टर्स मध्ये हे असं चुंबक आहे बरं का. त्यामुळे काय झालं, हे अक्षयने सुरुवातीला हे असे धरले कोस्टर्स
त्यामुळे दोन्ही कोस्टर्स दिसले काळे. हा हा आणि मग हे असं असं केल्यानंतर हा. हे झाले रंगीत. वा, कारण वा, सत्याने आपल्या जागा बदलल्या आणि मग ह्याने आणखीन आपलं अंधकारमय आयुष्य प्रकाशमान केलं नाही का. हे असं हे बघ झालं. आले आपल्या आयुष्यात रंग. भरभरून रंग आलेत. फॅन्टास्टिक, मस्त आहे. थँक्यू व्हेरी मच. हे मी पुढच्या माझ्या प्रयोगाला वापरणार. नक्की घेऊन जा. थोडक्यात काय यातून आपण काय शिकायचं की कोणत्याही व्यक्तीमध्ये अतिंद्रिय शक्ती नसते. असा दावा करणाऱ्या व्यक्तीने दाखवलेला चमत्कार हा एकतर हातचलाखी असतो किंवा सर्वसाधारण माणसाला न कळलेल्या विज्ञानाचा एखादा आविष्कार असतो. बरोबर. आणि म्हणूनच साधूचं वेश घेतलेली भोंदू व्यक्ती असे त्याला सोयीस्कर वाटतील असे तर्कसुसंगत विचार मांडते आणि लोकांची दिशाभूल करते. पण समाजात जर वैज्ञानिक दृष्टिकोन मुरलेला असेल हा तर अशा समाजाची दिशाभूल करणं सोपं नसतं. बरोबर. कारण त्या समाजातली माणसं अशा एखाद्या घटनेच्या किंवा चमत्काराच्या मुळाशी जाऊन त्याच्या मागचं वैज्ञानिक स्पष्टीकरण शोधून काढतात. बरोबर. बघितलंस का अनुश्री, आता अक्षय सुद्धा तुझ्यासारखा वैज्ञानिक विचार करायला लागलेला मग आहे. काय एक्सपर्ट झालाय तो. असा समाज निर्माण व्हावा हाच प्रयत्न माझ्यासारखे विज्ञान प्रसारक करत असतात. अक्षय सारखा विचार आपला अख्खा समाज करेल तो खरा सुदीन. खरंय. तर मंडळी आजच्या भागाचे प्रश्न. प्रश्न पहिला, लिंबाचा रस आम्ल की अल्कली. प्रश्न दुसरा, चुन्याच्या निवळीत फिनॉल्फथेलिन टाकलं तर त्याचा रंग कोणता होतो. तर मंडळी बघत रहा विज्ञानम जनहिताय फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. आणि आता मागच्या भागातल्या प्रश्नांची उत्तरं. या भागाचे पुनःप्रसारण शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय.